नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 19 जानेवारी 2026. मित्रांनो, आज बाजार समितीचे बाजार खुलतात. तुरीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे. मग तुरीचे भाव किती रुपयाने घसरलेले आहेत, सध्या काय मिळतोय बाजार भाव, पहा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे पैठण. आवक आली आहे तुरीला 91 क्विंटल 97 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 6,601 रुपया, सर्वसाधारण दरम्याला 6,800 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 6,921 रुपये. पुन्हा बाजार समितीचे बाजार दर घसरून सिल्लोड बाजार समितीमध्ये कालच्यापेक्षा दर कमी झालेला आहे. आवक आलेली आहे 35 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,700 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 6,850 रुपये. पुढील बाजार समिती आहे दौंड. लाल तुरीला आवक आलेली आहे 4 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 6,200 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 6,200 रुपये मिळालेला आहे. पुढील बाजार समिती आहे बुलढाणा. तुरीला आवक आलेली आहे लाल तुरीला 120 क्विंटलची. कमीत कमी दरम्यानला 6,400 रुपये, सर्वसाधारण दर 6,800 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 7,200 रुपये. पुढील बाजार समिती पुसद. आवक आलेली आहे 230 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 6,975 रुपये, सर्वसाधारण दर 7,390 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 7,620 रुपये. पुढील बाजार समिती पैठण. आवक आलेली आहे 103 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,700 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 6,980 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे भोकर. आवक आलेली आहे 12 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला आहे भोकर या ठिकाणी 6,700 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 6,900 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 7,100 रुपये.